दुसऱ्याची आपत्ती पाहून पळणे, दुसऱ्याचे वैभव देखून जळणे होते ऐसे. कष्टासाठी कोणी मरो, प्रतिष्ठेसाठी आम्ही चौरो, लोभासाठी कुणाही स्मरो होते ऐसे. हे जेव्हा अनुभवा आले तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले, म्हणून तुझ्या नामी वेधले चित्त सर्वतोपरी. तुझा कोणा शरण जावे, तरी सर्वांगीण शक्ती घेवी पावे. एकेकाचे चरण धरावे, तरी वेळ जीवा भावेना. तुझेला करिता काजवे धरावे, भुलरिया माझी परतो जावे. तेथे स्वसंवेद कैसे व्हावे निर्भयपणे. तारकेवरी दृष्टी धरली, तिची स्वये क्षणात उडाली. कैसी गती होईल आमची भली, विशाल मार्गी. तुझी खरा निश्चयी अविनाशी, कधी काळीही न ढळशी. सर्व गुणज्ञान प्रसन्न झाले, कैसे तू आपुलेसे केले. मग पडाली पडला तोवरी ग्रासती विकार शत्रू. सूर्य जीवन देता आपुले, कमल जैसे हसले फुलले. तैसे तुझ्या दर्शनाने झाले कृपा पात्र जीवांचे. राजहंसे चोच पुरविता, पाणी दुधाची होय भिन्नता. तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता, दोष निर्दोषता उमगे. अति काळोखी वीज कडाडे, दुरावला गडी दृष्टी सपडे. तैसे तुझ्या दर्शन प्रतापे घडे शांती प्राप्ती. अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानेची लाभते कुसंगती. अज्ञानेच दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भान. वस्तू भरोणी पूर्णपण तुझ्या ठाई, म्हणून हे ज्ञान समुद्रा. पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा, सर्वांग विकासा स्वर्ग मुनींद्रा. कृपा करी आम्हावरी, जीवाचे दारिद्र्य द्याया निवारून. एक तुझी आहेसी संपन्न, म्हणून आलो तुला शरण. सर्वज्ञ आदि पुरुषा, होतो तुझाची परी दुरावलो. ठाईच सोनी भुललो, मृगजळास पाणी समजोनी धावलो. हरिना परी सुकलिया नदीसी पाहुणी, त्रस्त होती पिपासू प्राणी. भरते येता जाती आनंदुनी, तैसेची करी आम्हासी. ओवळे अंकुर भूमीवरी फुटले, जेथे मंद शीतल वर्षा चाले. त्या परीच समाधान झाले आतजीवांचे तव कृपे. ऐसे भावयासी करितो प्रार्थना, तन्मय करोनी जीव प्राणा. भिन्न उरोची नये वाटे मना, भावे लवणा समुद्रापरी. त्यात हस्ती किती अडथळे, आकुंचित केले अज्ञानमळे. परी तुझ्या विशालतेचे चिंतन बळे, करील मोकळे आम्हासी. आम्ही कितीही दडलो पडलो तरी, तुझे लक्ष उडत्या घारी परी. निवडोनी काळी अज्ञाना बाहेरी, सुख सर्वतोपरी द्यावयासी. भुलरिया वस्सा गाय हंबरे, पक्षिणी अंडा भोवती फिरे. रानुल्या माय काम करता ही सावरे, आपुलेची म्हणोनी. भिंगोटी अळीसी गोंजारी, निज ध्यासे आपणा समान करी. तैसा देव भक्ता लागी धरी, साधन जाळे पसरोनी. ऐसे हे प्रत्यक्षची घडे, जीवार्थ होता मार्ग सापडे. मार्ग चालता साक्षात्कार जोडे, व्यापक देव दर्शनाचा. हे जाणोनी करतो प्रार्थना, पूर्ण व्हावया मानवांची आराधना. विश्वरूप पहाया देव दर्शना, आलोचना निर्धारे. तू व्यापक सर्वात्मा, सत्य ज्ञानानंद निष्कामा. तैसेची होणे हृदय आम्हा, तैच होय तुझी भक्ती. म्हणून आमची बुद्धी विशाल करी, कर्म करावया भूलोकावरी. आयुष्य देशतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसेवे.
पुण्यक्षेत्र पंढरपुरी वैसलो असता चंद्रभागेतील सुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती येथे दृष्टांत होय अद्भुत कासया करावी विश्वाची मात प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे विश्व ओळखावे आपणावरून आपणची विश्व घटक जाण व्यक्तीपासून कुटुंब निर्माण कुटुंबापुढे समाजापुढे समाजापुढे ग्राम आहे ग्रामापुढे देश आहे देश मिळवणी ब्रह्मांड होय गती गतीने जवळते मानव मात्राचे प्रथम माहेर आपुढे गाव त्यातील घर यातून प्रगती करीत सुंदर पुढे जावे विश्वाच्या प्रथम पाया मानव वर्तन यास करावे उत्तम जतन गाव करावे सर्वांग पूर्ण आदर्श चित्र विश्वाचे गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता दशा येईल देशा आकारे पृथ्वी असो विशाल नद्या पर्वतांनी महाप्रबल तरी आमचे गावची मूल घटक विशाल पृथ्वीचा गावची जरी उत्तम नसले तरी देशाचे भवितव्य ढासळले ऐसे मानावे जाणत्याने भले हृदया माझी गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न विश्व प्रसन्न देव प्रसन्न सर्वाधी मन प्रसन्न करावयाचे आपुले हे ओळखाया ज्ञान व्हावे ज्ञान अनुभवासी आणावे मगची सुख संपादावे विश्वरूप दर्शनाचे जाणावे ग्राम हेची मंदिर ग्रामातील जन सर्वेश्वर सेवा हेची पूजा समग्र हाची विचार निवेदावा त्यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ आचरण ज्ञान मुळारंभ सक्रियतेचा मूळ स्तंभ उभा राहावा ऐसा ऐकिला मधुर आवाज विवेकही असता सहज तैसाची वंदिला पंढरी राज ज्ञान रूपाने ते साधू संतांचे चिंतन करावया ग्रामाचे पुनर्निर्माण नवीन काहीच न सांगेन दुनियाचे देवाचे संत महंतांनी कथन केले परी ते पुढे विपर्यस्त झाले मानवा मानवात खंड पाडले पाखंड्यानी विशालता गेली मानवाची रचना गेली जाती पंथाची कामाची होती ती कायमची विभागली माती बैसली सेवेसाठी पंथ मंडळ ते जनासी वितंडायाचे झाले खेळ असोनी एकची गोपाळ लढले जैसे यादवापरी हे द्वैत जावे निघून म्हणून सेवा आरंभावी आपण ऐसा संकल्प दृढ धरून ग्रंथ केला सद्भावे आपल्या परी काम घ्यावे जैसे जयासी साधेल बरवे उत्तमची करीत जावे ईश्वर गुरुची म्हणून वाङ्मयी सेवा सेवाची जाण जेणे मार्गी लागती जन जनती तुका जनार्दन मुलवोनी झाले कृतकृत्य त्याची सेवा मूर्ती संत स्तुत्य आदर्श रूपे उदार चरित संत सज्जन मनोभावे तयासी वंदन देव उपदेशिती जनी जनार्दन गाव सुख संपन्न करावया साधू संत देव धर्म मानोद्धारची त्यांचे कर्म त्याची आठवणी उद्धरू ग्राम तुकड्या म्हणे इति श्री राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव सम्मत देव संत वंदोनी कथिले जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरुनाथ महाराज की जय। भगिनींनो बांधवांनो बालगोपालांनो आज आपल्याला इथे पहिला अध्याय आपण पठन केलेला आहे आणि ईश्वरही आपली परीक्षा बघत आहे तर त्या परीक्षेत आपल्याला उतरायचं आहे तेव्हा
2 मिनिटात आदरणीय आपल्या डॉक्टर मंदाताई ठाकरे ह्या पहिल्या अध्यायावर चिंतन प्रकट करतील अशी मी त्यांना विनंती करते. परमपूजनीय श्री गुरुदेव, चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आज आपल्या ग्राम जयंती पर्वाला सुरुवात होत आहे आणि आपल्याला पावसाच्या सरींनी सुद्धा आनंदित केलेला आहे. आपण त्याबद्दल पावसाच्या सरी निमित्त तुम्हाला ग्रामगीतेच्या पठणाबद्दल शुभेच्छा. आणि आजचे माझे 2 शब्द संपले म्हणून डॉक्टर मॅडम यांनी अतिशय सुंदर इथे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी ग्रामजयंती समितीतर्फे त्यांचे आभार मानते. कारण आजचा अध्याय आहे देवदर्शन. तर आपल्याला लगेच आता त्याला अनुसरून कुमारी निधी किशोरराव आगर ही उपस्थित राहील अशी मी. पुरणीला सत्य धर्म ज्ञान भक्ती युक्त कर्म मनोप्राणी जीवनाच्या आकळीले वेद वर्म. जय देवी ग्राम गीता चिन्मय कांती अंगी सम्य मूर्ती परिश्रमी खडगावी प्रेम ध्वजा ज्ञान विज्ञान संगमी. जय देवी ग्राम गीता विठ्ठल स्तुती दाता पाठी उभा सत्यवृंद अमोघ वरदाने कोल्हे जनी ब्रह्मानंद. जय देवी ग्राम गीता नर होय नारायण जन हाची जनार्दन भुवैकुंठ गावोगावी धन्य तुझी कृपा गुण. जय देवी ग्राम गीता गंगा तू संस्कृतीची दिव्य युगाची ज्योती समुदाय आचाराची तुझं ओवाळू आरती. जय देवी ग्राम गीता संसार सार माया माझी श्याम सद्भावे शरणागत गुरुदास सुदामा. जय देवी ग्राम गीता अवतार विश्वहिता माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता. जय देवी ग्राम गीता कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी चैतन्यमामि. वंदारमाला पुष्पालकाले कपालमाला शिवशंकराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय. समशा गजनं सिंधुपात्रे सुरतर्वर्षाकाले फणिपत्रमुर्वी लिखित जीवान् शारदा सर्वकालं सतमित्रवगुणानामे शपालं नयाते इति मंत्रपुष्पाञ्जलि समर्पयामि. श्री गुरुदेव की श्री गुरुदेव की बोलो जी श्री गुरुदेव की. वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की. सब साधू संतन की. भारत माता की. सर्वांनी 2 मिनिटांसाठी खाली बसा. श्री गुरुदेव आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 115व्या जन्मोत्सवाचं औचित्य साधून आपण जो काही हा ग्रामजयंती महोत्सव संपन्न करतो आहोत, त्यातील आजच्या पहिल्या दिवशी ग्रामगीता पठणासाठी उपस्थित समस्त माता भगिनींनो, खरं पाहिलं तर या ठिकाणी जी काही परमिशन आपल्याला मिळाली, इथली शांतता आणि शिस्त गांभीर्य हे पावित्र्य याचं कायम राखून हे सर्व कार्यक्रम करा असं या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. सर्वाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय सरचिटणीस साहेब आणि संचालक मंडळाच्या अध्यक्ष यांनी सगळी परवानगी दिली. त्या सर्वांचं मी खरोखरच आभार मानतो. आणि राष्ट्रसंतांना सुद्धा आनंद झाला
की माझ्या माता भगिनी माझ्या समोर येऊन या ठिकाणी ग्रामगीता पठण करत होत्या, परंतु नंतर त्या बाजूला गेल्या. त्या आता पुन्हा याच ठिकाणी याव्या. राष्ट्रसंतांनी सुद्धा आनंद व्यक्त केला, कारण पावसाच्या सरी आपल्यावर आल्या. तर असो आज जरासा व्यत्यय आला आपल्या या कार्यक्रमामध्ये. तो निसर्ग आहे, त्याच्यासमोर कोणाचंही चालणार नाही. या उपक्रमासाठी हैदराबादला गेलेले आहेत आपले सर्वाधिकारी साहेब, त्यांनी रस्त्यामध्येच आहेत ते, त्यांनी आपल्या उपक्रमाला त्यांच्याकडून फार फार मोठ्या शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी कळवल्या आहेत. आणि उद्यापासून बरोबर शिस्तीमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. असो, सर्वांनी उभं राहावं. सर्वेत्र सुखीन संतु.